नमस्कार, मी कृष्णा वरपे. थोडक्यातमध्ये आपलं स्वागत. आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि महाराष्ट्र दिनी आपण आलोय मावळमध्ये. मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आज आपल्यासोबत आहेत. आपण नमस्कार, थोडक्यातमध्ये आपलं स्वागत. धन्यवाद. आज महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मला वाटतं हा प्रश्न विचारायला हवा की तुम्ही एक वेगळा निर्णय घेतला. खरं बघायला गेलं तर शिवसेनेची वाटचाल ही मराठी माणसाच्या मुद्द्यावर, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झाली आणि गेल्या काही काळातील घडामोडी बघितल्या तर ते एक वेगळ्या प्रकारचा निर्णय महाराष्ट्रामध्ये घेण्यात आला. तुम्ही त्या वेगळ्या प्रकारच्या निर्णयाला साथ दिली. आज महाराष्ट्र दिनी तुम्ही या तुमच्या निर्णयाकडे कसं पाहता किंवा हा निर्णय तुम्ही घ्यायचं कसं ठरवलं? खरं तर महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो. महाराष्ट्र दिनाच्या या शुभेच्छा व्यक्त करत असताना ज्या महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी 105 हुतात्म्यांनी आपलं बलिदान दिलं त्यांना देखील अभिवादन करतो. मराठी माणसाच्या अस्मितेसाठी बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली आणि नंतरच्या कालावधीमध्ये ती अस्मिता दूर करून खऱ्या अर्थानं जे काँग्रेसचे विचार आत्मसात करण्याचं काम शिवसेना नेतृत्वाने केलं आणि म्हणून जो खरा हिंदुत्ववाद आहे, खरं हिंदुत्वाचा आम्ही भोगताय आणि खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रातल्या मराठी माणसासाठी ज्यांनी 105 हुतात्म्यांनी काम केलं, प्रबोधनकार ठाकरे यांनी देखील या महाराष्ट्राच्या हितासाठी काम केलं, महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी त्यांचं मोठं योगदान आहे. आणि परंतु असं होत असताना ज्या काँग्रेसच्या विचारानं प्रेरित असलेल्या त्या सगळ्या विचाराबरोबर जाण्याचा पक्ष नेतृत्वाने निर्णय घेतला आणि त्याच्यातून खरं तर असं वाटू लागलं की या विचारानं जात असताना पुढं आपल्याला भवितव्य नाही. आपला जो विचार आहे हिंदुत्वाचा, मराठी माणसाचा आणि त्याच्याबरोबर राहिलं पाहिजे आणि म्हणून आम्ही तो निर्णय घेतला. मावळमध्ये आज संजोग वाघेरे यांच्या रूपाने एक नवखा उमेदवार तुमच्यासमोर देण्यात आला आहे असं म्हटलं जाते. तुम्ही या आव्हानाकडे नेमकं कसं पाहता? तुम्हाला मी सांगतो, समोरच्या पक्षाला स्वतःच्या पक्षाचा उमेदवार देखील मिळाला नाही, हे दुर्दैव आहे. निष्ठावंत म्हणायचं आणि त्या निष्ठेने काम करणाऱ्या पक्षातील कार्यकर्त्याला उमेदवारी न देता बाहेरून आयात केलेला एखादा उमेदवार देऊन आणि त्याला निष्ठावंताचा बिल्ला लावून आणि गद्दार म्हणून खरं तर संबोधायचं. मी मुळामध्ये तुम्ही सांगतो की जो उमेदवार दिला आहे तो कोणत्या पक्षामध्ये काम करत होता, त्या पक्षाची त्यांनी गद्दारी केली का, निष्ठेने काम केलं का, याचा विचार खरं तर मतदारांनी केला पाहिजे. या संपूर्ण मतदारसंघामधला मतदार खूप सुज्ञ आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये तो पूर्णपणे वैचारिक पूर्ण मतदान करेल. लोकसभा निवडणूक म्हणल्यानंतर टीका ही होत असते. तुमच्यावर सगळ्यात मोठी टीका होते ते म्हणजे तुम्ही 5 वर्ष मतदारसंघात नव्हतात, गायब होतात आणि आता लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये तुम्ही पुन्हा लोकांमध्ये जात आहे, अशी टीका तुमच्यावर विरोधकांकडून केली जाते. तर तुमच्याकडं या टीकेला तुमच्याकडे नेमकं काय उत्तर आहे? मी सांगतो, विरोधी पक्षाकडे दाखवण्यासारखं एक पण काम नाही. जो विरोधी पक्षाचा उमेदवार आहे तो ज्या वार्डातून, नगरपालिकेच्या महापालिकेच्या वार्डातून निवडून आलेला आहे, त्यांनी एक काम दाखवा की हे जनतेसाठी मी काम केलेलं आहे. स्वतःकडे कुठल्याही प्रकारची कामं नाही आणि दुसऱ्यावरती केवळ आरोप करायचं. मी जनतेसाठी 24 तास अवेलेबल असतो. माझं ऑफिस पनवेलला आहे, चिंचवडला आहे. या दोन्ही कार्यालयामध्ये माझा स्टाफ असतो, कार्यालयामध्ये माणसं उपलब्ध असतात आणि या मतदारसंघामध्ये जनतेशी थेट नाळ जोडलेला कार्यकर्ता म्हणून माझ्याकडं पाहिलं जातं. माझी 9वी निवडणूक आहे. मी 5 निवडणुका महापालिकेच्या लढलो, 1 विधानसभा, 2 लोकसभा, ही 3री लोकसभेची आणि 9व्या निवडणुकीला सामोरं जात असताना या जनतेमध्ये राहून जनतेने भरभरून प्रेम केलं. आपण पाहिलं असेल 2014 आणि 2019च्या निवडणुकीला मीडिया वेगळं चित्र निर्माण करण्याचं काम करत होता, वेगळं दाखवण्याचं काम करत होता आणि मी सुरुवातीपासून सांगितलं की मी लाखोच्या फरकाने विजयी होईल. माझा थेट संबंध आहे. विरोधक खरं तर डोळ्यावरती पट्टी ओढून त्याला काही समोरचा अंधारच दिसतो, काळी पट्टी डोळ्यावर घातली तर समोर अंधारच दिसतो, त्यामुळे त्याला तो अंधारच दिसतो. त्याच्याकडे दाखवण्यासारखं काम नाही, कर्तृत्व नाही. त्या पक्षामध्ये तो आता नवखा आहे, आयात केलेला उमेदवार आहे त्या पक्षामध्ये आणि असं असताना तो फक्त आरोप करू शकतो किंवा काही करू शकतो. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं तथ्य नाही आणि मतदार त्याला कुठल्या प्रकारचा थारा देणार नाही.
तुम्ही 2 टर्म खासदार होतात, आता तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जातात. खरं तर उमेदवारानं लोकांमध्ये जाऊन मतं मागताना ही स्वतःच्या विकास कामांवर मतं मागितली पाहिजेत. पण आता जर बघायचं झालं, भाजप असेल किंवा मित्रपक्ष असतील, हे मोदींच्या नावावर मतं मागतात. मी तुम्हाला सांगतो की ही इंडिया आघाडी, या आघाडीकडं देशाचं नेतृत्व करणारा एक पण चेहरा नाही. या आघाडीकडं प्राईम मिनिस्टरचा चेहरा असलेला एकही उमेदवार नाही. त्यांच्याकडं गेल्या 10 वर्षामध्ये मोदीजींनी या देशामध्ये केलेलं काम या देशातला नागरिक बोलू लागलेला आहे. गेल्या 60-65 वर्षामध्ये या देशामध्ये जातीचं राजकारण करण्याचं काम केलं आहे. या देशामध्ये अनेक प्रलंबित प्रश्न प्रामुख्यानं होते. मोदीजींनी त्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 10 वर्षामध्ये हा देश जगाच्या पाठीवरती सक्षम करण्याचं काम केलेलं आहे. आणि प्रत्येक माणसाच्या मनामध्ये मोदीजीविषयी आदर निर्माण झालेला आणि ती भीती खरं तर विरोधी पक्षाच्या नेत्यांना वाटू लागली आणि म्हणून ते अशा प्रकारचं वक्तव्य करू लागले. मी स्वतः या मतदारसंघामध्ये काम करत असताना माझी कामं दाखवतो. मोदीजींच्या नेतृत्वाखाली आलेला निधी, त्याचबरोबर मोदींच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये घेतलेले निर्णय, ज्या सभागृहामध्ये मी काम केलं त्या सभागृहाचे निर्णय आपण सांगू नये त्या नेत्याच्या नावाने. आणि अशा प्रकारे या निवडणुकीला वेगळा रंग देण्याचं काम खरं तर हे विरोधी पक्षाचे सगळे नेते करतात. एकत्र आलेली ही खिचडी ही टिकणारी नाही. तुम्ही पाहिलं असेल, यांच्यातून ममता बॅनर्जी बाहेर पडल्या, ह्याच्यामध्ये केजरीवालचं त्यांचं जमलं नाही आणि ही आघाडी नाही तर ही बिघाडी आहे. ही देश चालू शकत नाही. देशामध्ये नेतृत्व चालवण्याची क्षमता त्यांच्याकडं नाही. राहुल गांधीला नेतृत्व दिले, त्या राहुल गांधीला 10 वर्ष मी लोकसभेमध्ये पाहिलं. जो मनीस लोकसभेच्या सभागृहामध्ये 15 मिनिटं बसू शकत नाही, तो देश काय चालवणार? स्वतः झालेले आरोप, हे आरोप तो सभागृहामध्ये बोलू शकत नाही. आणि म्हणून मी सगळं पाहिलेलं आहे जवळ. त्यामुळं मला खात्री आहे की देशातील मतदार हा मोदीजींना मानणार आहे. आणि जे काम केलं, ज्या नेतृत्वाने काम केलं, ज्या भावनेने गेले 10 वर्ष काम केलं, त्या कामाच्या रूपानं मोदीजींचं नाव घेतलं, त्याच्यात गैर काही नाही. 2019ची लोकसभा निवडणूक पाहिली तर असं लक्षात येतं की घाटाखालून तुम्हाला जरा कमी प्रतिसाद मिळतोय. मी तुम्हाला सांगतो, तुमच्याकडे जी माहिती आहे ती चुकीची आहे. मला 2019ला एका विधानसभेमध्ये केवळ माझ्या विरोधात 1800 मताची एका विधानसभेमध्ये आघाडी होती. आणि 2014मध्ये मी जवळपास सगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये, 2 विधानसभा मतदारसंघामध्ये, एका मतदारसंघामध्ये 15,000ची आणि एका मतदारसंघामध्ये 10,000ची पिछाडी होती. मी सगळ्या मतदारसंघामध्ये पुढं होतो. ते तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही त्याचे रेकॉर्ड पहा सगळे. आणि या संपूर्ण 2024च्या लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभामध्ये आघाडी तुम्हाला दिसेल. मी माझ्या कामाच्या रूपानं, मी लोकांशी असलेल्या संपर्काच्या रूपानं मी जी कामं केली, ती कामं खरं तर या अगोदर कधीच झालेली नाही. ती कामं केलेली आहेत. मी कामाच्या रूपानं मतदारापर्यंत पोहोचलेलो. मला स्वतःला आत्मविश्वास आहे, येणाऱ्या निवडणुकीमध्ये 6 विधानसभा मतदारसंघामध्ये मी विक्रमी मताने पुढे राहील. या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे आमदार आहे, प्राबल्य आहे. 2014-2019ला जे विरोधात होते जे पक्ष, थोडक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, ते आता आमच्याबरोबर राहिलेले अनेक पक्ष, राज ठाकरेंचा मनसे आमच्याबरोबर आहे. त्यामुळं मला खात्री आहे 100% की या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही पुढे राहू. आता जर शरदचंद्र पवार गट जो आहे त्या गटाकडून असा आरोप केला जातोय, असं म्हटलं जाते की पार्थ पवारांच्या पराभवाचा बदला आम्ही घेऊ. तर तुम्ही या सगळ्या आताची जर सिच्युएशन पाहिली तर सगळं बदललंय. अजित पवार आता तुमच्यासोबत आहेत आणि या सगळ्या घटना आणि घडामोडी घडतात. तुम्ही याच्याकडे कसं पाहता? नेमका कसं आहे, तो निवडणुकीचा भाग आहे. ज्याचा मी जे बोलतात त्यांचे इथं 10,000 मतं नाहीत या मतदारसंघामध्ये आणि त्यांचं स्थान नगण्य आहे. त्यामुळे त्याच्याकडं, त्या वक्तव्याकडं जास्त लक्ष देणं किंवा त्याला जास्त गांभीर्याने घेणं, असं मला वाटतं की हे सगळं चुकीचं आहे. मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये सुरुवातीला अशी चर्चा होती की अजित पवार गट हा प्रचारामध्ये सक्रिय नाही आहे. बघा, मी तुम्हाला सांगतो, स्वतः अजितदादा पवार हे कार्यकर्त्यांना संबोधित करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये स्वतः उपस्थित होते. त्यांनी स्वतः मार्गदर्शन केले. ते स्वतः माझ्याशी संपर्कात राहतात. या मतदारसंघातला प्रमुख सगळे पदाधिकारी प्रचारामध्ये उतरलेले आहेत. याच्यामध्ये
आपण जे बोलता की बघा, ते निवडणुकीच्या माझ्या तिकिटाच्या डिक्लेअर होण्याच्या अगोदर ते या या मतदारसंघावरती दावा करत होते, परंतु उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सगळे पक्ष एकमुखाने प्रचारामध्ये सहभागी झाले. 2 लोकसभेच्या निवडणुका तुम्ही जिंकलेल्या आहात. आता ही तुमची हॅट्रिकची संधी आहे. हॅट्रिक ही माणसासाठी महत्त्वाची असते. तुम्हाला वाटतं का तुम्ही हॅट्रिक करसाल यावेळेस? मी 100% या मतदारसंघातून ज्यावेळेस 4 जूनला निकाल लागेल, 4 जूनला मी 100% विजयी होईल, तुम्हाला मी खात्रीने सांगतो. या मतदारसंघामध्ये प्रत्येक गावागावा वाडे वस्त्यावरती मी निधी पोचवला आहे, काम केलेले, लोकांमध्ये राहिलेले, आणि मला स्वतःला आत्मविश्वास आहे. मी गेले अनेक वर्ष राजकारणाची स्थित्यंतर परिस्थिती मी जवळून पाहिलेली. या लोकसभा मतदारसंघामध्ये 3ऱ्यांदा मी मतदारासमोर जात असताना ते मतदाराची पसंती मला प्रामुख्याने येणाऱ्या निवडणुकीमध्ये माझा विजय 100%. तर हे होते श्रीरंग आप्पा बारणे. त्यांनी आपल्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा केलेली आहे. तर आप्पा, तुम्हाला येत्या लोकसभा निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद.